शंकरांची सभा असेल. शिव भोला भंडारी साधू भोला भंडारी शिव भोला साधू भोला शिव भोला भंडारी साधू भोला भंडारी शिव भोला भंडारी साधू भोला भंडारी शिव भोला भंडारी. नमस्कार केला. अरे बापरे, यांची पण सभा नाही, मग कोणाची सभा? नारद मुनींना विचारलं, बसा. बसले. आता कोण शिल्लक राहिलं या मधल्या मणिमय सिंहासनावर नक्की बसणारे तरी कोण? आणि असं म्हणता क्षणी कोण आलं? सिंहावर आरूढ असलेलं आमचं मुख्य पुन्हा सगळ्या गोष्टींचे धन्यवाद मानते. खूप सुंदर नव्यानं रम्य असं देवीचं रूप तयार करतात. आज कीर्तन झाल्यानंतर या देवीचं रूप ऐकल्यानंतर एकदा तिच्या चेहऱ्याकडे बघा. कशी ती, कशी वर्णन केली तशी. अनादि निर्गुण प्रकट भगवानी अनादि निर्गुण प्रकट भगवानी. अनादि निर्गुण प्रकट भगवानी मोह महिषासुर मर्दना लागली. आपची परावया झाडली आपची परावया झाडली. अनादि निर्गुण प्रकट भगवानी अनादि निर्गुण. आता भीमसेन डोळे मोठे करून बघताय का? सिंहावर आरूढ असलेली ती दुर्गा येते, ती भवानी येते तिथनं. अशी रंगाची साडी दिसते की तिचं वर्णनच करता येत नाही. कुठला रंग? अशा आमच्याकडे साड्या असतात ना, ते फिरते कलर असतात. तर हिरवा म्हणावा नाही, तर नारंगी म्हणावा नाही, तर पोपटी म्हणावा नाही, तर पाचू म्हणावा नाही. फिरत्या रंगाची साडी, सगळे दागिने गळ्यात घातले, हातात खडगे, तलवार आहे. आणि अशा आवेशामध्ये रागानं लाल झालेली ती केस मोकळे सोडले, मुकुट घातलाय. त्या मुकुटावर इतके हिरे जडवलेले की तिचं मुख स्पष्ट दिसत नाहीये. दुर्गा माता की. आणि ती आली, ती बसली. हिची सभा आहे वाटतं. ही भवानी, ही दुर्गा. काल आपण बोध ऐकलं ना, आम्ही सगळेजण तिचं कवन गायला लागले. जय दुर्गे दुर्गाची परिहारिणी, दुर्गे दुर्गाची परिहारिणी, दुर्गे. प्रत्येक जण दुःखोय त्या दुर्गेला नमन करतो, वंदन करतो. आणि ती दुर्गा विचारते, माझा मोक्ष कुठे, माझं शोधित कुठे? जय दुर्गे दुर्गाची परिहारिणी, शुंभविदारिणी माता प्रवाहिनी, शुंभविदारिणी माता प्रवाहिनी. दुर्गे दुर्गाची परिहारिणी, दुर्गे 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 दुर्गाची परिहारिणी. दुर्गा माता की, भवानी माता की, श्री विजया दुर्गा माता की. आणि ती विचारते, माझा प्रसाद कुठे, माझं शोभित कुठे? आणि सगळ्यांची पळतापुळी थोडी झाली. आणि यमदेव धावत आले, कारण सगळ्यांचे प्राण नेण्याचं कार्य यमदेवांचं आहे ना. काय घेऊन आले? तो यम धावत आला, दूत करी रक्त पूर्ण नव घटते. एक त्यात दिसे,
तत्त्वाचे प्रगट नव्हते. यमदेव धावत आले, रक्तानं परिपूर्ण असे 9 घट घेऊन आले. दुर्गेला ते समर्पित केले प्रसाद म्हणून. घे दुर्गे. किती घट आणले? 9. पण मग एक त्याच्यातला पुन्हा एक रिक्त आहे, भरलेला नाही. काय झालं? काय झालं? हा मोकळा का? वर रागावली तर एक अशी तलवार झालं, संपलं. तिचा दरार आहे, माया आहे, ती शक्ती आहे. यमदेव सांगतात कोणाकोणाचे घट आहे. हे 2 कुंभ मधुकैटभ शोणितांचे, हे 4 पूर्ण पतने महिषासुराचे, हे 2 युग्म सतिशुंभ निशुंभ यांचे, हा एक रिक्त अजूनी रणभावयाचे. गोपाळ कृष्ण भगवान की. दुर्गे हे 2 आहे ते मधुकैटभाचे, हे 4 महिषासुराचे, हे शुंभ निशुंभ. एक रिक्त याचं कारण अजून युद्ध व्हायचंय, अजून युद्ध व्हायचंय. आणि इथं आम्हाला अश्वघाटी शिकवली हे आख्यान त्यांनी शिकवलेलं. बरं ती दुर्गा विचारते हा का रिकामा आहे? हा का उणा दिसत हा कारुणी सती हाकार शीघ्र करुणी. तो का समान यम तो कलिका सवितया कालया त्रिभुवनी. हे कालिके जननी हे काम कल्पततिके कार्य भाग तव भाग. एका उणेचीचे कामिता तिमनिते कार्य भाग तव पहाड. गोपाळ कृष्ण भगवान की. अर्थ सांगत बसत नाही का? अश्वघाटी घोड्याची जशी चाल आहे तशा चालीत बांधलेलं हे वृत्त आहे. आता फार ऐकायला मिळत, जवळपास नाहीच ऐकायला. कुठंतरी चुकेल म्हणून मी आज कागद घेऊन आणलाय, पण त्यावर तुला समर्पित होईल. ती म्हणाली युद्धाची कशाला पर्वा, आता त्याला आणा, मला हे पूर्ण 9 घट भरलेले पाहिजे. दुर्गेची आज्ञा नारद मुनी मध्ये पडली आणि नारद मुनी सांगतात देवी भगवती युद्ध व्हायचंय, महाभारताचं युद्ध व्हायचंय. आणि या युद्धामध्ये वीराग्रेसर अद्भुत रण हे जाचे. वीराग्रेसर अद्भुत रण हे जाचे. कुंतीचा तो दुसरा त्याचे. तिकडं मात्र बघताय भीमसेन कुठं बसले? वृक्षावर बसलेले भीमसेन. आता या जर दुर्गेला आज्ञा काढलीच आहे काय, ते युद्धाची वाट बघू नका, मला हा घट परिपूर्ण पाहिजे. एरवी म्हणून मला हे चालेल. माझं जर शोणी या दुर्गेला देणार असतील तर आनंद आहे, नाहीतर या देहाचं काय करायचं. पण युद्ध झाल्याशिवाय सगळ्या कौरवांचा पाठ केल्याशिवाय मी हे होऊ देणार नाही. मग काय करावं? हरिचरणात आधीच आपण त्या दुर्गेला शरण जावं. युद्धाची वाट ती बघणार नाहीये, आपणही कशाला वाट बघावी, आपण आधीच शरण जावं. जरा कुठं साखर सुट्ट होतं का बघावं. तिची समजूत घालावी. दुर्गे काही युद्ध झालं की आपण होऊन तुला सामोरी येतो आणि मग तुझ्यामध्ये असलेली, तुझ्याकडे असलेली ती तलवार तुषार चालव माझ्यावर, असं तिला सांगून बघावं. म्हणून झाडावरनं भीमसेनानं उडी मारली आणि भीमसेन धावत 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 दुर्गे 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 चे पाय धरले. दुर्गेचे पाय धरले, पाय धरले. दुर्गे मला समजलंय माझ्या शोणीतानं, माझ्या रक्तानं हा 9वा घट भरायचा आहे. पण दुर्गे माझी प्रार्थना अशी, माझी विनंती अशी. दुर्गे दुर्गे माझी विनंती आहे. आणि म्हणून भीमसेन आळवत आहेत. माता महाकाय, माता महाकाय,
तू दयाळू आहेस, पण तू काय नसते बघता. तू दयाळू जगजनी वरदानी तुझं रूप मी तिथं झाडावर बसून बघतोय. तुझं रूप हातात खडकती शुललिये, हातात खडकती शुललिये, कर सोने लुटमार, कर सोने, कर सोने लुटमार. असुर वरदानी, असुर वरदानी, असुर जगजनी वरदानी. आणि अशी त्या दुर्गेची सेवा केल्यानंतर त्या दुर्गेचं रूप पाहावं म्हणून मानवर केली मात्र. ती दुर्गा दुसरी तिसरी कोणी नसून द्रौपदी होती. कृष्णा 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 कृष्णा. आणि असं म्हणून भीमसेन त्या पलंगावरनं खाली पलंगावर पडले. हळूच तुम्ही म्हणाल पलंग कुठलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं काय, भगवंत डोक्यावर हात फिरवत फिरवत भीमसेनाला जोडणार आहे. आणि भगवंताने स्वप्नामध्ये असा दिला की लक्षात आलं दुर्गा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून दुर्गा द्रौपदी आहे. हात जोडले. कृष्णा कृष्णा तूच केलंस ना हे सगळं. भगवंत म्हणाले मी काय केलं, मला प्रश्न पडलाय, तू असा लोळायला कधी लागलास, पडलास खाली, तिथं काय झालं, घाम किती फुटलाय. अरे भगवंता मला कळलं द्रौपदी तीच दुर्गा आहे. अरे ती माझं शोणीत पिळाले म्हणे. भगवंत म्हणाले मग काय लावून देशील ना. हो भगवंता ती काय म्हणेल ते काय. डोक्याला हात लाव पण भगवंत सांगतात काय, हरी चरणाते शरण जाऊ साधावा उद्धार. भगवंताची लीलाच अशी. आणि या लीलेमध्ये भगवंत मायेला धरून आम्हाला असे नाचवत असतात. ती कळसुतीची भावली असतात बघा, ती अशी प्रत्येक गोटामध्ये घुमलेली ती भावली असतात. भावली आम्हाला दिसताना खेळ दिसतो, वा वा कसे नाचतायत, हवे तसे हातभार करतायत. भगवंत आम्हाला असं नाचवतोय. ती माया आम्हाला अशी नाचवते. आणि असं जर कळायचं असेल तर काय करावं, एकच पद म्हणजे ही भगवंताची माया म्हणजे लीला आहे. परमेशाची लीला, परमेशाची लीला. जगन्नाट्य शाला, जगन्नाट्य शाला, परमेशाची लीला, परमेशाची लीला.
असलेली माया कशी आहे? वरती शोभे विशाल वरती शोभे विशाल वरती शोभे विशाल जगन्नाथ शाला भीमसेनाला सुद्धा कबूल जाता आलं नाही म्हणून भीमसेनानं आश्रय कोणाचा घेतला? भगवंताच्या चरणाचा. भीमासारख्या भगवंताच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तीला जर मायेपासून परावृत्त होता येत नसेल तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांची काय गरज असणार? म्हणून काय करावं? काय करावं? एकच करावं, एकच करावं. वाटतंय ना संपू नये. रोज असे सगळे श्रोते बसून असतात, अजून बोल अजून बोल अजून बोल. गुरुजी मला खोडावत असतात, बाबा तुमच्या सगळ्यांचे चेहरे ना मला सुद्धा करायचं थकीत ठेवतात. मूळ अगम्य नावाने हेच सांगतात, हरी चरणाने शरण जाऊनी साधावा माया अपरंपार हरीची माया. तुकाराम महाराजांनी जे वर्णन मागितलं ते मागूया. त्या युगातनं, त्या भासातनं, त्या मायेतनं इथं या मकर बघायचंय, आनंद घ्यायचा, देवीची सेवा करायची. तिला इतकंच सांगायचं की मायेचा विचित्र प्रादुर्भाव आमच्याकडे ठेवू नको, तुझी प्रेमळ मायाच कायम आमच्यावर ठेवलेस. मागणं मागूया. याची दान दे गा देवा, याची दान दे गा देवा, याची दान दे गा देवा. सुखे